श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे तांदूळाची खीर, मस्त ड्रायफ्रूट्स घातलेली। चला बघूया आपण काय काय केलेलं आहे। आपण 1 लिटर दूध घेतलं आणि त्याला छान मस्त उकळून घेतलेलं आहे कमी आचेवर, आणि त्याच्यानंतर आपण दुसरी कृती करूया। त्याच्यासोबत आपण काय केलं आहे की आपण एका भांड्यामध्ये छान तूप घेतलेलं आहे। हे भांडं स्टीलचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये आपण काजू बदामचे छान तुकडे करून घेतलेले होते, ते आपण छान तुपावर भाजून घेणार आहोत। हे छान भाजून झाले की आपण त्यानंतर काय करूया की ना गॅस बंद झाला। मला वाटलं हे लागणार नाही, पण थोडं ना या भांड्याला लागत होतं खाली, ते लक्षात नाही आलं माझ्या। आणि बघा अशा प्रकारे आपण छान तुपावर भाजून घेणार आहोत। आपण त्यानंतर काय घेतलं आहे की ना तांदूळ घेतले होते, मी हे थोडा वेळ ना भिजू घातलेले होते। हे इंद्रायणी तांदूळ आहे, धुवून छान भिजू घातलेले होते। त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला ते पण छान तुपावर भाजून घ्यायचं आहे। आणि अशा प्रकारे बघा व्यवस्थित त्याच्यातलं पूर्ण पाणी निथळून पूर्ण तांदळाला ना थोडी तुपाची म्हणजे चव, तुपाचा अरोमा लागायला हवा, अशा प्रकारे आपल्याला ते छान तुपावर मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे। सो थोडं जे लागलेलं होतं ना खाली ते ड्रायफ्रूट्समुळे तूप, तर त्याच्यामुळे थोडंसं असं काळवणसारखं वाटत होतं तांदूळ, पण नंतर जी खीर झाली ना त्याच्यामध्ये तसं काळवणपणा आलेला नव्हता। अशा प्रकारे आपल्याला छान कमी आचेवर व्यवस्थित तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आहे। आणि बघा अशा प्रकारे मस्त तोपर्यंत आपलं दूध पण छान उकळून झालेलं होतं, आणि आपण त्याला छान उकळी आल्यानंतर सुद्धा थोडं कमी आचेवर आपण छान त्याला उकळून घेतलं, थोडंसं आटल्यासारखं दूध करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे 1 लिटर दूध घेतलं आहे, आणि हे तांदूळ पण जे आहे ना ते आपण 1 कप घेतलेले आहे। आपल्या हिशोबाने आपण ड्रायफ्रूट्स वगैरे जे पण लागतं ते घेऊ शकतो। बघा आता मी तुम्हाला याचं साहित्य दाखवते काय काय। सो तांदूळ घेतलेले आहे आपण 1 वाटी, छान तेच आपण भाजून घेतलेले, साखर घेतलेली आहे, ड्रायफ्रूट्स, मनुका आणि दूध पण 1 लिटर घेतलेलं आहे। आणि हो, सोबतच आपण वेलची पूडसुद्धा घेतलेली आहे, म्हणजे याचा आणखी टेस्ट वाढेल। तर जे आपण तांदूळ भाजून घेतले होते तुपावर, ते आपण काय करणार, थोडे मिक्सरमधनं काढून घेऊया। बस थोडंसंच आपल्याला त्याला असं बारीक करून घ्यायचं आहे, जास्त बारीक नको। अशा प्रकारे बघा, आणि थोडं वाटत असेल तुम्हाला काळवण, पण काही नाही। मग मी काय केलं की विचार केला त्याच भांड्यामध्येच करते, पण ठीक आहे चल। काय झालं की मी त्याच्यामध्येच आपलं पूर्ण दूध ओतलं, कारण की ना तांदूळ पण उकळायचे होते, तांदूळ आपल्याला शिजून घ्यायचे आहे ना त्याच्यामध्ये, तर दूध खतखत होतं, म्हणजे व्हायला हवं। तर ते छोट्या भांड्यात केलं असतं तर ते बाहेर आलं असतं, म्हणून सो याच भांड्यामध्ये मी दूध पूर्ण ओतलं, 1 लिटर दूध ओतलं, आणि छान त्याला मस्त आणखी उकळू दिलं। मला वाटलं की नाही आणखी थोडंसं दूध न थिक व्हायला हवं, तर मग छान याला दूध घातलं त्याच्यामध्ये, आणि थोडी एवढीच बस खात्री घेतली की ते खाली लागायला नको अशा प्रकारे। आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण बारीक केलेले तांदूळ होते ना, दूध गरम झालं, उकळी थोडी येत होती त्याच्यामध्ये, म्हटलं तांदूळ देखील दुधासोबत शिजेल। बघा थोडंसं असं काळं वाटतं आहे तुम्हाला, पण ते एंडमध्ये काही येणार नाही। अशा प्रकारे बघा छान 3 ते 4 वेळा मी छान दुधाला मस्त उकळी येऊ दिली तांदूळ शिजण्यासाठी, आणि मस्त तांदूळ पण शिजत होते, आणि इतका सुंदर अरोमा पूर्ण घरभर पसरत होता ना की काय म्हणा। अशा प्रकारे आणि मस्त झालेली होती खीर, आणि म्हणजे आत्ताच केली आहे मी झालेली होती काय, जस्ट झाली आहे, आणि मस्त खाऊन पण बघितली। बघा हे भांडं जे आहे ना हे असं होतं, तर मला वाटलं की ना बघा अशा प्रकारे याला खालून अशी कोट आहे, पण काय झालं की तरी ते लागलं। अशा प्रकारे बघा मस्त छान उकळी येऊ दिली मी व्यवस्थित, पूर्णपणे उकळी येऊ दिली 2-3 वेळा मोठं करून, पण एवढी खात्री घेतली की ते खाली लागायला नको, म्हणजे चमचा सतत चालू ठेवला त्याच्यामध्ये। अशा प्रकारे आणि खूप सोप्या पद्धतीची ही खीर आहे, आणि आपण बस काहीच दिवस, मोजकेच दिवस असतात तेव्हा आपण खीर खाऊ शकतो, वर्षभर खाऊ शकत नाही। मग आता काय केलं की मस्त छान तांदूळ झालेले होते, मग त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले, ड्रायफ्रूट्स नंतर मनुका देखील घातली, आणि छान त्याला मिक्स करून घेतलं। मग त्याच्यामध्ये घातली 1 वाटी साखर। जर तुम्हाला शुगर वगैरे असेल, शुगरचा काही त्रास असेल, तर तुम्ही साखर अवॉइड किंवा कमी घालू शकता, पण थोडी तर साखर हवीच हवी। त्याच्याशिवाय गोडाला काय मजा येणार आहे, गोड काय होईल। गूळ पण घालू शकतो, पण गूळ घातला असतं तर मग ती साऊथ इंडियन रेसिपी झाली असती पायसम, पण साखरच घातली। साखर पण अशी वापरली आहे की जी कमी गोड आहे, आणि थोडीच घातली आहे। अशा प्रकारे आणखी पुन्हा छान उकळी येऊ दिली की साखर पण छान त्याच्यामध्ये पूर्ण एकजीव पूर्ण झाली पाहिजे, आणि ड्रायफ्रूट्स पण आपले मस्त त्या आपण तुपामधून काढूनच घेतले आहे। आणि बघा अशा प्रकारे जे काळं वाटत होतं ना तांदळाचं, ते आता बिलकुल राहिलेलं नाही आहे।
मस्त झालेली आहे आणि बघा मस्त एक नंबर ही छान. आपण याला आणखी 2-3 वेळा उकळी येऊ दिलेली होती आणि खूप छान. बघा असा चमचा पण आपल्याला त्याच्यामध्ये ना फिरवत राहायचं आहे 1-2दा, कारण खाली लागायला नको. त्या जर आपल्याला आढळलं की खाली लागतं म्हणजे ती ऑलमोस्ट आपली खीर डन आहे अशा प्रकारे. आणि अशा आपल्या तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहेत, जे डोसांचा व्हिडिओ आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपण त्याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे. म्हणजे आणखी त्या म्हणजे गोडामध्ये जर वेलची पूड घातली ना तर त्याची चव आणि त्याचा अरोमा आणखी वाढतो खूप छान. आणि अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये वेलची पूड छान मी मिक्सरमध्ये नाही, बस असंच याच्यावर म्हणजे रवीने मी कुटून घेतलेली होती आणि मस्त झालेली आहे ही खीर. आणि अशा प्रकारे आणि हो, मी म्हणत होते की तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देत आहेत डोसांच्या व्हिडिओला, पिवळा म्हणा हिरवा म्हणा. आणि लगेचच माझा एक चण्याचा पण व्हिडिओ मी आज टाकणार होते, चण्याच्या डोस्यांचा, पण त्या जागी मी आता हा व्हिडिओ टाकते कारण माझा स्वयंपाक झालेला होता आता. आणि बघा अशा प्रकारे आपली खीर मस्त उकळून झालेली आहे. आणि बघा तुम्ही हा बघा माझा व्हिडिओ. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. बघा अशा प्रकारे. आणि कसं आपल्याकडे जर सणासुदी राहिले ना की आपल्याला बघा किती छान झाली ना खीर, तर आपल्याला काही काही गोष्टी आठवतं. माझ्याकडे ना ही वाटी होती अशी मस्त दिसते आहे ना, आणि त्याच्यावर मग मी म्हटलं चला याच्यावर आपण प्लेटिंग करूया छान. आणि बघा असं ठेवली वाटी. आणि एक प्लेट पण होती जी अशी जुन्या पद्धतीची होती तांब्याची, मग ती पण घेतली मी. आणि त्याच्यावर मस्त बघा किती छान दिसते ना, घट्ट घट्ट आलेली आहे खीर. आणि तांदूळ वगैरे पण पूर्ण एकदम मस्त झालेली होती. मग मी छान त्याची प्लेटिंग करून घेतली तुमच्यासाठी, म्हणजे तुम्हालाही पाहायला आवडायला हवं ना. अशा प्रकारे मस्त प्लेटिंग झाली आहे. आणि मस्त त्याच्यावर मग जे आपण बदामाचे तुकडे केलेले होते ना, मी थोडे लांब लांब काप आधीच करून ठेवलेले होते, मग ते लांब लांब काप त्याच्यावर घातले. आणि बघा किती सुंदर दिसते ना. आणि हां, मी या खिरेवर आता मला आठवते मी ना तूप घालायची विसरली. तर तुम्ही विसरू नका तूप घालायला. खिरेवर तूप जर घातलं ना वरून आणखी त्याची चव वाढेल. तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि मला सांगा कशी वाटली ती. मस्त झालेली होती खीर. आणि चला या व्हिडिओचा इथेच एंड करते. श्री स्वामी समर्थ.